नमस्कार भावांनो, पृथ्वीराज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या देखना बाई ब्लॉग्समध्ये. आणि आज आम्ही चाललो एक मस्त थ्रिलिंग असा सुंदरसा ट्रेक करायला. आणि बाय द वे हे आपल्या मित्राच्या घराच्या गॅलरीमध्ये सध्या बसलो. आणि मेन मुद्दा असा आहे की आज खूप खतरनाक अशा ठिकाणी आम्ही जाणार आहे. खूप साऱ्या थ्रिलिंग गोष्टी आहेत, मित्र आहेत माझे खूप सारे, तुम्हाला दाखवते पुढे पुढे व्हिडिओजमध्ये. आणि जरा शेअर लाईक सबस्क्राईब जरा करा. आणि चल दोन मित्र दाखवतात. हा आपला गॅलरीचा पोर्शन मग आलो. आणि अशी प्रकारे आमची तयारी चालते. हा बघा सागर. अरे लास्ट लाल झालाय. हा शुभम. अरे सिद्धू. हा सिद्धू केळी खातोय. हा धनंजय, ह्याला तुम्ही बघितलेला आहे वेळा. आणि हा त्याचा बारका भाऊ सौरभ. ह्याला बघून घ्या, भविष्यामध्ये खूप फॉर्मला येणार आहे. आणि आता पुढचं जे काय ते तयारी दिसते तुम्हाला. सागर भाई, हां शिवडीचा डॉन. आणि बाकी जे काय तुम्हाला आता दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. ठीक आहे चल. तर भावांना अशा प्रकारे आता आम्ही निघालो आहे. हे चौघं, हा एक पाचवा इथे. आणि मी व्हिडिओ काढते. मी कसा दाखवतो स्वतःला. हां आता पुढे पुढे बघा होतं आहे क्या. ठीक आहे चल. भावानं आता आपण आलो नेरळला. आता नेरळ स्टेशन आहे समोर रस्ता आहे नेरळवरून यायला इकडे ह्या साईडला. तर नेरळ ईस्टला आल्यानंतर तुम्ही इथून टॅक्सी पकडू शकता. इथून कशेईला जायचं आपल्याला. आणि इथे अशा टॅक्सी भेटतात. इथून शेअरिंग पकडून आपण जाऊ शकतो पुढे पुढे. साधारण 30 रुपये शेअरिंग येते पर पर्सन. इथून कशेई तिकडनं आपल्याला पुढे जायचं. तर पुढचा ज्या स्पॉटला आपण जाऊ तसं तुम्हाला मी गाईड करत जाईन पुढे पुढे जाऊन. आणि जे काय बाकीचं आहे आपण ते सांगतच जाऊ. आणि अशा प्रकारे हे बसलेले टॅक्सीमध्ये दाखवतं हे वगैरे. हा चम्मो. हा धनंजय. नाही मला ओळखतात का? ह्याला ओळखा, ह्याला ओळखा. कळत नाही का? काकाला दाखव पहिला. पहिला काकाला. त्याला अशा प्रकारे आपल्याला दुसरी टॅक्सी भेटलेली आहे. समजलं नाही काय बोलला. सागर भाई काहीतरी बोला. हा एक साथ दोन्ही दिसतात. 20 रुपये. हा एक साथ मी दोन्ही दिसतात. ते रिअल काढतोय ना फोटो. तुझा शोल्डर जरा. आता आम्ही कशेळीमध्ये उतरले. ते पाट्या आमची टॅक्सी थांबली. इकडून थोडंसं चालत पुढे चाललं आहे. इकडून आम्ही दुसरी पकडणार आहे टॅक्सी. आणि आम्हाला पुढच्या गावांमध्ये जायचं आहे थोडं. त्या गावाची ते पोचलं, त्या गावाचं नाव रिव्हील करेन. आणि तिकडून कसं पुढे जायचं हे पण तुम्हाला गाईड करत जाईल. ठीक आहे. ही आपली गँग आहे खतरनाकवाली. तर पुढे जाऊया आपण. अरे आपण स्पॉट झाला. चला भावानं आपण असं खांडेश्वर सध्या उतरलेलं आहे. आणि हा आहे नदीचा ब्रिज. ह्या बागचा जो काय तुम्हाला व्ह्यू दिसतोय ना, तिथून आपण जाणार आहे भीमाशंकरला. अशा बघा हा ओव्हरऑल आजूबाजूचा नेचर तुम्ही बघू शकता. आणि आपली गँग तिथे थांबलेली आहे. भरपूर सारे धबधबे आहेत. एकदम मस्त व्ह्यू आहे. आणि तुम्हाला मी दाखवत आहे. एक मिनिट बॅक साईडला जातो पहिलं. बॅक खूप सारं सामान आहे ना, त्यामुळे मला दाखवता येत नाही. हा ओव्हरऑल व्ह्यू. हा नदी पूल आहे.
आणि खानदेशचा स्टॉप खाली आहे बाय द वे. तुम्ही ह्या नदीपुराची ते गाड्या लावून तुम्ही पुढे जाऊ शकता. ह्या नदीचा ब्रिज आहे आणि हा पाठी जी डोंगर रांग आहे एवढी सुंदर हवा ढावी अशी सुंदर डोंगर रांग आहे. तर डोंगर रांगेतनं आपण आता जाणार आहे भीमाशंकरला. ह्याच्याकडे ही आपली सगळी मित्रमंडळ पुढे चालले आणि जरा पाठी जरा कवर करतो दिसून पटकन त्याच्या जवळ आलं बाकीचं बघ. तर भावानं साधारणपणे आपण अर्धा डिस्टन्स पण नाही म्हणजे एक 10% डिस्टन्स कव्हर करून भीमाशंकरच्या स्टार्ट पॉईंटला आलं. हे इथे भीमाशंकर अभयारण्यामध्ये जी काय थोडीफार इन्फॉर्मेशन आहे ती आपल्याला इथे दिलेली आहे. गड किल्ले पक्षी अभयारण्य प्राणी वगैरे सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला भेटलेली आहे. तर अशा प्रकारे आता आम्ही सगळे पुढे चाललो आहे. ठीक आहे तर तुम्ही पण चला आमच्यासोबत चला. ट्रेक एकदम भयंकर होता. आम्ही कृष्णाने चढत होतो. खूप सारा प्रॉब्लेम मला थोडं अडथळा आल्यानंतर मी पूर्ण प्रयत्न केला ज्या वेळी संदर्भात ब्लॉक केला
बोरवून ही लाईन आहे. एकदम थंडगार वातावरण म्हणजे फॉग आहे एकदम परिसरामध्ये. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलवंश सिंहासनाधीश्वर महाराज विराज जोगीराज श्रीमंत 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 श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. श्री महाकाल महाराज की जय. भावना असं वगैरे आम्ही सकाळी 7 वाजता ट्रेक कंप्लीट केला. त्याच्यानंतर आता मी रिटर्न घरी चाललो आहे. पळत आलो त्यामुळे मला ब्लॉगचा एंड करायचा म्हणजे विसरून गेलो होतो मी. बाजूला आमचा अर्ध्या वर्ष जास्त डिस्टन्स कव्हर झालेलं आहे, पण अजून बरंचसं बाकी आहे. सकाळी 7 वाजता आता मिनिमम 2 तासाची लागेल आम्हाला खाली उतरायला. आणि संध्याकाळ होत आले, जंगल पण एकदम दाट आहे, तर त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो. आता असं काहीतरी आम्ही जातो. तर तुम्हाला नक्की खाली उतरल्यावरती मी एकदा शाउट आउट घेईन सर्वांना, आणि आपण बाकी काय ते बोलूया. ठीक आहे, चला बस काय झालं, आपण नंतर बोलूया काय ते. बाय.
तर भावानं साधारण संध्याकाळची 8 वाजले आम्हाला खाली उतरेपर्यंत पूर्ण अंधार झाला आहे. आणि कसं तरी आम्ही आता गणपती मंदिरच्या इथे आलो आहे. गणपती मंदिर आहे आतमध्ये दिसत. अजून इथून मला वाटतं अजून अर्धा पाऊण तासाचा रस्ता आहे आणि खूप खतरनाक हालत झालं सगळ्यांची. आता जंगल खूप वियर्ड आहे. ठीक आहे, आम्ही जातो आता पुढे पुढे आणि तुम्हाला कळवूच आम्ही कधी कुठे आणि कसं पोहोचतो. ठीक आहे, बाय. तर भावांनो फायनली आता 8:30 झालेत आणि या रात्रीच्या टायमाला आमचं जस्ट ट्रेक संपला आहे. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं होतं की जेव्हा तुम्ही भीमाशंकरला निघताल तर इकडे तुम्हाला 2 रस्ते भेटतील. त्याच्यामध्ये जेव्हा येताल तुम्ही तेव्हा लेफ्ट साईडला टर्न व्हा. इथे वरती मार्क्स वगैरे असे दिले आहेत टप्प्याटप्प्याला बरेचसे असे. तर ते मार्क्स बघून तुम्ही बऱ्यापैकी गार्डन्स तुम्हाला भेटत जाईल. आणि ह्या लोकांची जरा तोंड तुम्ही बघू शकता. अरे 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 थांबा, मी भेटलो. हालत खराब झाली आहे बऱ्यापैकी. कसं ढिला होईल एक खेकडा मारला बघ. ठीक आहे, खेकडे बिकडे मारत चालू आम्ही. ठीक आहे, आपण भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये आता. चला बाय.